उडत्या बाहीची कटिंग. ज्यावेळेस आपण उडती बाही करतो त्यावेळेस कधी कधी काही जण काय करतात, त्याच स्लीव्जला थोडंसं सैल सोडतात, पण ती खरी म्हणजे ती योग्य पद्धत नाहीये. तर उडत्या बाहीची कटिंग दाखवते मी तुम्हाला. हे पहा, हा आपण पेपर घेतलेला आहे आणि याला असं फोल्ड करायचं आहे. ही लाईन एकदम ॲक्युरेट आपली सरळ रेषेमध्ये आली पाहिजेत असं फोल्ड करायचं आहे. आणि दुसरी घडी अशीच करायची आहे. ही लाईन जी आहे ही आपल्याला सरळ मध्ये आली पाहिजेत. म्हणजे थोडक्यात खणाची घडी आपण जशी करतो त्या टाईप मध्ये तुम्हाला घडी करायची आहे. आणि तुमची बाहीची उंची किती आहे ती ह्या लाईनवर टाकायची आहे. ही बंद बाजू आहे पहा, ह्या दोन्ही पण बंद बाजू आहेत. या बाजूने तुम्हाला तुमची जितकी स्लीव्ज आहे तितकी स्लीव्ज टाकून घ्यायची आहे. मी इथं स्लीव्हची उंची टाकलेली आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला दंडघेर टाकायचा आहे. तुमचा दंडघेर जितका असेल 6, 7 किती म्हणजे जितका दंडघेर असेल तितका तुम्ही इथं दंडघेर टाकून घ्यायचा आहे. आणि याच्या पुढे मार्जिनचं माप टाकायचं आहे. आणि तुम्ही जिथं मार्जिनचं माप टाकता तिथून 1 इंचानी वरती तुम्हाला 1 इंच वरती घ्यायचं आहे. याला डबल आकार नसतो, एकच आकार असतो. इथं तुम्ही पाहू शकता, इथं 1 इंच घेतलेला आहे, इथं आपण दंडघेर घेतलेला आहे आणि इथं स्लीवची उंची घेतलेली आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जो आकार आहे इथून द्यायचा आहे. हा एकच आकार तुम्हाला या स्लीव्जला देऊन घ्यायचा आहे. मी तुम्हाला फायनल दाखवते ही स्लीव्ज कशी कटिंग करायची आहे. तर इथून ही स्लीव्ज आपण कट करणार आहोत. ही झाली आपली उडत्या स्लीव्जची कटिंग. आणि माझ्याकडून डबल पेपर झालेला आहे, तुम्ही एक सिंगल ही पेपर घेऊ शकता. आणि ही आपली उडत्या स्लीव्जची कटिंग. खूप सुंदर अशी स्लीव्ज येते. मी स्लीव्जही तुम्हाला कशी येते ते पण ही दाखवणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून उडती स्लीव्ज करू शकता. सो थँक्यू.